त्यामुळे आपण पाहतोय की सध्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून हे दोन्ही नेते वरळीच्या या पत्रकार परिषदेच्या दिशेने रवाना होणार आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी जाणार आहे। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, आपण बघतोय की आजचा हा दिवस संबंध मराठी माणसासाठी इवन महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा एनर्जेटिक असा हा दिवस आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला म्हणजे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की खरं तर दादू आणि राजा एकत्रित यावे आणि आज याच दृष्टीने हे दोन्ही बंधू पावलं उचलतात। बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून ते पुढे पत्रकार परिषदेसाठी रवाना होतील। काय सध्या तयारी करण्यात आली आहे स्मृतीस्थळावर? सिद्धेश, मी थोडा तुझा वेळ घेतो। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अत्यंत व्यस्त आहेत दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि नेते। अशामध्येच यशवंतजी यांना मी सध्या थांबवलेलं आहे आपल्याशी बातचीत करायला। यशवंतजी, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, कशा पद्धतीत आता पत्रकार परिषद होणार आहे? दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणी येत आहेत, काय नेमका भावना आहेत? दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेबांना अभिवादन करायला नतमस्तक व्हायला येत आहेत। मला वाटतं कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करत असताना आपण पितृतुल्य घरातल्या व्यक्तीचे आपल्या संस्कारानुसार नमस्कार करतो, आशीर्वाद घेतो, त्याचाच एक भाग म्हणून ते आज इथे अभिवादन करायला येत आहेत। दोन्ही पक्ष राजकीयदृष्ट्या एकत्र येत आहेत, दोन्ही बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र येत आहेत। याचा आनंद दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना झालेला आहे। गेले अनेक वर्ष ज्या गोष्टीची वाट दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पाहत होते तो क्षण आता येऊन ठेपलेला आहे। मला वाटतं इथून अभिवादन करून ते प्रेस कॉन्फरन्ससाठी रवाना होतील आणि तिकडे सविस्तर दोघं बंधू युतीच्या घोषणेच्या बाबतीत आणि जागा वाटपाच्या बाबतीत बोलतील। पण काही विरोधक बोलत आहेत की स्वार्थापोटी आणि मुलांसाठी दोन्ही आता भाऊ एकत्र आलेले आहेत, सगळा पक्ष संपत चाललाय म्हणून एकत्र आलेले आहेत। मला एक सांगा, मला वाटतं 5 जुलैला दोन बंधू हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले एका व्यासपीठावर वरळी डोमला। तेव्हापासून हे सातत्याने हेच पुराण त्यांनी लावलेलं आहे। सगळेच नेते विपक्षाचे जे काय आहेत ते सतत तीच कॅसेट उगाळत आहेत। याचा अर्थ असा होतो की हे दोघं एकत्र येत आहे ह्याची ह्यांना भीती वाटायला लागली आहे, ह्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे। म्हणून त्यांना ही सतत ही विधानं करून एक फेक नरेटिव्ह सेट करायचा त्यांचा प्रयत्न आहे। पण मराठी जनता आणि महाराष्ट्रातली मुंबईतली जी एकंदर सर्व जनता सुज्ञ आहे, ह्यांचे जे हे काही कारस्थान आहेत ह्यांना ते बरोबर ओळखतात। त्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण एक विनोद म्हणून किंवा एन्जॉय म्हणून बघायला हवं, फारसं गांभीर्याने बघायची गरज नाही। गांभीर्याने ते घेत नाही आहेत, गांभीर्याने बघायला नको। पण नेमकं आता लोकांनी याचं गांभीर्य कसं घ्यायचं की ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, उमेदवारांसाठी कसा प्रचार असेल? त्यांनी अजून एक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतात की मुंबईतून मराठी टक्का घसरत चाललाय, अगदी काय 22% 28% आला, असं नाही आहे। मराठी टक्का 42% आहे मुंबईमध्ये। म्हणजे हे खोटे नरेटिव्ह मुद्दावून सेट करायचे जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, असा हा त्यांचा एकंदर तो नेहमीचा रडीचा डाव असतो, तसा ते करत असतात। आम्ही ह्या गोष्टीला महत्त्व देत नाही, कारण दोन बंधू एकत्र येत आहेत ह्याचा आनंद दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जितका झाला आहे त्याहीपेक्षा जास्त मराठी बांधव जे आहेत मुंबईतील महाराष्ट्रातील त्यांना झालेलं आहे। ते मतदानाच्या माध्यमातून दाखवून देतील। अर्थातच एक मोठं आव्हान आहे पुढे, कारण की भारतीय जनता पक्ष खूप मोठा पक्ष आहे, त्या पक्षाच्या विरुद्ध जायचं आहे। एक शिंदे आहेत त्यासमोर ज्यांनी आपलं पक्ष आणि चिन्ह शिवसेनेचं घेतलं आहे। नेमकं यावर आज काही उत्तर मिळणार आहे का, काही नवी दिशा? भारतीय जनता एक मोठा पक्ष आहे, मान्य आहे का तुम्ही म्हणताय ते सत्तेत आहेत म्हणून मोठा पक्ष असं म्हणून, पण त्या पक्षात ओरिजिनल लोक स्वतःच्या पक्षाचे किती आहेत? 80% सगळे बाहेरचे आणलेली लोक आहेत आणि असं करून तो सगळ्यांना दडपशाही करून पक्षप्रवेश देऊन तुम्ही पक्ष मोठा केलेला आहे। कधीतरी त्याला सुरुंग लागणार, लक्षात घ्या। कुठल्याही अतिरेकाचा स्फोट हा होतो, तो त्यांचाही स्फोट होईल आणि मोठा पक्ष कोणता आणि छोटा कोणता ह्याची गिनती लोकच करतील। अर्थातच आपण बघू शकतो। धन्यवाद यशवंतजी। आपण बघू शकतो अनिलजी पण आलेले आहेत। अनिलजी, नेमकी भावना काय आहे? अगदी ते काही वेळांनी संवाद साधतील असं त्यांचं म्हणणं आहे। आज त्यांना जायचं आहे, तर कशा पद्धतीने तयारी या ठिकाणी झाली आहे? सिद्धेश, सध्या आपण बघू शकतोय कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी झालेली आहे। तर मनसैनिक आणि शिवसैनिक या ठिकाणी जमण्यास जी आहे ती सुरुवात मागील काही वेळापासून झालेली आहे। सर्व पक्षाचे नेते जे आहेत दोन्ही पक्षाचे ते देखील या ठिकाणी येताना दिसून येत आहेत। सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद जो आहे तो देखील दिसून येत आहे। खरं तर साहेब, आनंद दिसून येत आहे आपल्या चेहऱ्यावर। 3-4 महिने झाले, आता निवडणुकीसाठी समोर कसं जायचं? आज मराठी माणूस सगळा एकत्र येतोय आणि आज दोन्ही ठाकरे बंधूही एकत्र येत आहेत। हा खरोखर आज दिवाळीचा म्हणजे दीपोत्सवचा जसा दिवस असतो तसा हा दिवस आज साजरा केला जाईल आणि मराठी माणसासाठी ही खरोखर एक आनंदाची बाब आहे।
तुम्ही बोलताय दीपोत्सव दिवाळी, नेमके फटाके वाजतील का आणि कोणाचे वाजणार? फटाके वाजणार आणि तुम्हाला वाजलेले मोठा आवाजही येणार त्याबरोबर. किती तारखेला? आता हा 15 तारखेला जसा बोलतो ना, 16 तारखेला हा मोठा तुम्हाला जल्लोष पाहायला मिळणार. म्हणजे अर्थातच मराठी माणसाचा विजयाचा जल्लोष हा तुम्हाला पाहायला मिळणार. अच्छा, म्हणजे एकीकडे मराठी भाषासाठी एकत्र आले आणि आता मराठी माणसाचा जल्लोष हा आता 16 तारखेला 15 तारखेला दिसेल. नक्कीच मराठी माणूस तो जल्लोष साजरा करताना दिसणार आणि इतिहासात हा दुसरा बोलताना दीपोत्सव दिवाळीचा उत्सव साजरा केला जाईल. अर्थातच तयारी ही जोरदार झालेली दिसून येत आहे. जागा वाटपामध्ये काहीचा पेच होता, तो सगळा काही मिटलाय का? पेस मिटलेला आहे. मराठी माणूस एकत्र आला तिकडेच हा पेस मिटलेला आहे. समोरचे विरोधक घाबरलेले दिसून नाही येत, त्यांचा वेगळा कॉन्फिडन्स आहे. कारण काय असेल? त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि आता हसण्याचं सोंग करतायत. ते ढोंगी आणि सोंगी आहेत हे तुम्हाला नक्कीच कळेल आता. अच्छा, ते ढोंगी आणि सोंगी आहेत, पण मात्र असं विरोधक हे देखील बोलतायत आपले की दोन्ही मुलांच्या भविष्यासाठी भाऊ एकत्र येत आहेत. भविष्य आता त्यांचं खतरा झालंय म्हणून हे आता विधान करायला लागलेले. नेमकी पुढची रणनीती कशी असणार आहे? काही वेगळा संदेश दिलाय का जो आम्हाला नाही माहिती? आता राजसाहेब आणि उद्धव साहेब दोघे आता जे ब्लू वरळीला आता जी बैठक घेणार आहेत, प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत, त्याच्यामध्ये स्पष्ट करतील आणि ती महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी नक्कीच असणार आहे. आपण इच्छुक आहात का उमेदवारीसाठी? नाही, जो उमेदवार देणार तिकडे काम करण्यासाठी इच्छुक आहोत आम्ही आणि निवडून आणू ह्याची 100% गॅरंटी. बघू शकतो सिद्धेश, कशा पद्धतीने इथल्या कार्यकर्त्यांच्या भावना या आपल्याला दिसून येत आहेत. खरंय. कोणीही इच्छुक नाही आहे तिकिटासाठी किंवा याच्यासाठी, पण दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत. त्यासाठी जोमाने काम करताना मागील 4 महिन्यांपासून दिसून येत आहेत. मी दाखवतो आता स्मृतीस्थळावर कशा पद्धतीने गर्दी या ठिकाणी झालेली आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी मुंबई असेल, मुंबईच्या बाहेरून असतील, या ठिकाणी पोहोचलेले आहेत. खरं तर एक वेगळाच आनंद यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे, वेगळीच प्रतिक्रिया ही देताना दिसून येत आहेत. पण अशामध्येच अवघे काही मिनिटं राहिलेले आहेत सिद्धेश, मोजून 20 ते 25 मिनिटांचा कालावधी की दोन्ही ठाकरे बंधू आता या ठिकाणी पोहोचणार आणि मग पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणावरनं वरळी या ठिकाणी जाताना दिसून येणार. मोठ्या संख्येने महिला आहेत या ठिकाणी, युवा आहेत, काही आमदार देखील पोहोचलेले आहेत, काही खासदार हे देखील शिवसेनेचे या ठिकाणी पोहोचलेले दिसून येत आहेत आणि मनसेचे देखील सर्व पदाधिकारी जे आहेत ते देखील तयारीला लागलेत. आता आपण मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील साधलेला आहे. कशा पद्धतीने दिवाळी साजरी होणार आहे, कशा पद्धतीने फटाके देखील फुटणार आहेत हे तर त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. पण नेमकं मतदार राजा आहे, मुंबईकर जो आहे तो आपलं मत कोणाला देतो यावर सर्व चित्र अवलंबून आहे. पुढच्या 25 मिनिटात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील आणि पुढच्या 25 दिवसात नेमका मुंबईचा मतदार, मुंबईचा मराठी शुभम, मी माणूस. तुला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक विलास वैद्यजी आहेत. विकासजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. माझा आवाज येतो तुम्हाला? येतोय. विकासजी, आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रासाठीचा आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि मोठा दिवस आहे.